का? मॅडम मला विचारलं आहे. यात आहे, यात पण आहे, यात पण आहे आणि अच्छा. मग मॅडम काय सांगितलं? नाही ते काय झालं सर, हे- विचार. मला काय वाटलं की याच्यात नाही आहे म्हणून मी हे याची बेरीज केली 3 2 आणि 1 6 3 आणि 2 5 आणि 6 1 2 3 4 5 आणि हा 6. तर ते तसं नाही झालं. हे 4 + 3 7 हो ना, मग मला म्हणजे मला असं वाटलं की असं नाही. आता परत बदललं ते म्हणून तो राहिली. हां आपण जेव्हा काउंट करतो हां 1 हां. 2 8 आणि याला 4 हे कोण 8 सांगतो ना, कारण त्याची 15 ताकद होणारच नाही ना तो. अच्छा. 1 2 8 हां या करतो 1 2 8 आणि हे 4. कॅल्क्युलेशन करतो ना 8 4 तो. 12 13 14 आणि 15 हां, कारण हे 15 15 आहे. सांगतो. हो. हां, त्याच्यामध्ये 15 तिथे आपल्याला सम येणारच नाही. ओके, म्हणजे तिसऱ्या रोला आपल्याला 8च पकडावं हां, तेव्हा लागेल. आपण ओके. विचारतो ना. हां हां हां. मग मग तुम्ही हे कसं कशावरून ठरवलं की याला 8 मोजायचं आहे म्हणून? त्या 15 ॲडिशन 15 मध्ये फोटो हे केल्याची सम येणार नाही तेवढी. आता बघा 1 2 1 3 3 ते 6 आणि 6 च्या 10 होईल ना. 10 होऊन राहिले. नाही नाही नाही, मग हे तुम्ही याला 1 नंबर द्यायचा हे कसं ठरवलं? नाही ते रो एक केलं ना, 1 नंबरची ही रो आहे, 2 नंबरची आहे, 3 नंबरची हे, आहे, 4 हे. नंबरची आहे, असं आहे. फक्त ॲडिशन करता एक लक्षात ठेवायचं, कुठल्याच ॲडिशन घेतल्यानंतर 50 घेतल्यानंतर पाया रो बघायचा, म्हणजे ॲडिशन घेतली त्या नंबरची सूट केला होता. अच्छा अच्छा. आणि हे समजलं होतं तुम्हाला? हे कसं सांगितलं? नाही. हे जेव्हा मॅडमने सांगितलं की आता दुसरी कुठली संख्या आहे का? घे आता तू ये. कुठली घ्यायची संख्या? हो, घेतली. आता या चार्टमध्ये आहे का? हो. बी मध्ये, हो. सी मध्ये, नाही. बघा ए आणि बी मध्ये, हो. डी मध्ये, नाही. सी ई मध्ये, नाही. एफ मध्ये, नाही. 3 हो. कसं केलं? म्हणजे ह्या ज्या ह्याच्यामध्ये काय आहे याची पण ट्रिक सांगतो तुम्हाला. तुम्ही ये. बी आणि डी म्हटलं ना, ए आणि बी. हा ए आणि बी मध्ये खेळली का तू त्याचे त्यांच्यासोबत? कॉर्नरचे अंक आहेत, हां मग त्याचे सम का करायचे. बरं नाही खेळले तू? फक्त कॉर्नरला असणार याचे 2 आणि 3 फक्त बरोबर. वाव, वॉटर वेपर्स. चल. चल असं येऊ एक फोटो घेऊन